कडीकोयंडा उचकटून 1 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा 4,38,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी यास्मीन रमजान पठाण वय 42 राहणार श्रीकृष्णनगर गल्ली तारदाळ यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, यास्मीन पठाण या कुटुंबासमवेत तारदाळ येथे राहण्यास आहेत। घरातील सर्वजण मंगळवारी नजीकच्या कर्नाटकातील सदलगा तालुका चिक्कोडी या गावी उर्सानिमित्त गेले होते। त्यामुळे पठाण यांच्या घरी कोणीच नव्हते। चोरट्यांनी हीच संधी साधत पठाण यांच्या घराचा मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला। आतील बेडरूम मध्ये असलेल्या लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून तेथे ठेवलेले सोन्याचे दागिने व 1 लाखांच्या रोकडवर डल्ला मारला। चोरट्यांनी 1.25 लाखाची मोहनमाळ, 25,000ची बोरमाळ, 75,000चा नेकलेस, 25,000चे कानातील टॉप्स, 62,500 रुपयाचे गंटन, 8,500 रुपयाचे कानातले बुगडी, 12,500च्या कानातल्या रिंगा आणि 4,500 रुपयांचे लहान मुलांचे चांदीचे वाळे तोडे कडदोरा असा मुद्देमाल लंपास केला। बुधवारी सकाळी पठाण कुटुंबीय गावाहून परतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी शहापूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे।